मित्रांनो नमस्कार, मी उमेश सणस। बारामती विधानसभा मतदारसंघाची निवडणूक झाली। सुनेत्रा वहिनी पवार या प्रचंड मताधिक्याने निवडून आल्या। राज्यातल्या आजवरच्या झालेल्या सर्व विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मताधिक्य मिळवण्याचा विक्रम सुनेत्रा पवार यांच्या नावावर या निवडणुकीत नोंदवला गेला। एवढं नक्की 2,16,000 पेक्षा अधिक मतांनी सुनेत्रा वहिनी पवार या बारामती विधानसभा मतदारसंघात निवडून आल्या। बारामतीतल्या जनतेनं आपलं दिलेलं मत हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कैलासवासी अजितदादा पवार यांना वाहिलेली श्रद्धांजली आहे असं समजून मत दिलं हे नक्की। एवढा प्रचंड मताधिक्यानं सुनेत्रा वहिनी पवार या निवडून आल्यानंतर त्यांच्याकडची खाती ही अधिक सक्षम आणि अधिक मोठी देण्याची आवश्यकता आहे। सुनेत्रा पवार यांच्याकडे असलेलं उत्पादन शुल्क खातं, यांच्याकडे असलेलं अल्पसंख्याक खातं, यांच्याकडे असलेलं क्रीडा खातं ही सगळी दुय्यम दर्जाची खाती आहेत की जी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हेतू पुरस्कार त्यांच्याकडे ठेवलेली आहेत की अन्य कोणत्या कारणाने ठेवलेली आहेत हे समजून येत नाही। अजितदादांचा रुबाब, अजितदादांचं बोलणं आणि वागणं हे महाराष्ट्रातल्या जनतेला परिचित होतं। खऱ्या अर्थानं दादा माणूस म्हणून अजितदादा महाराष्ट्राच्या राजकारणात वावरले। अजितदादांच्या मृत्यूनंतर तिसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेल्या आणि अतिशय शांतपणानं या महाराष्ट्राच्या राजकीय रंगभूमीवर वावरणाऱ्या सुनेत्रा वहिनी पवार यांना बघितलं की मनात कुठंतरी गलबलल्यासारखं होतं। अतिशय शांत, अतिशय निरागस आणि अतिशय कमानीच्या वेदना अंतकरणात साठवलेली एक राजकारणी महिला आपल्यासमोर वावरते आहे। हे गेले काही दिवस 2-3 महिने जे आहे ते आपण सातत्यानं पाहतो आहोत। सुनेत्रा वहिनी पवार यांना काहीतरी बोलायचं आहे पण त्या बोलू शकत नाहीत, त्यांना काहीतरी सांगायचं आहे पण त्या सांगू शकत नाहीत। अतिशय नाईलाजानं आपल्या पतीचा पक्ष सांभाळण्यासाठी त्यांनी पक्षाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळलेली आहे। आपल्या मुलांचं राजकीय पुनर्वसन व्हावं याच्यासाठी त्यांनी ही सगळी राजकीय जबाबदारी स्वीकारलेली आहे। अन्यथा एक गृहिणी म्हणून अजितदादा नावाचं वादळ आयुष्यामध्ये अनेक वर्ष सांभाळणाऱ्या या महिलेला राजकारणामध्ये उतरावं, राजकारणात पदं मिळवावीत, राज्याचं पहिलं महिला उपमुख्यमंत्री व्हावं अशा प्रकारचं स्वप्न किंवा अशा प्रकारची महत्त्वाकांक्षा त्यांच्या मनामध्ये कधीही नव्हती। सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या विविध ठिकाणी फिरत आहेत, लोकांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु त्यांना दिलेली दुय्यम खाती आणि त्यांच्यावर टाकलेली जबाबदारी पाहता सुनेत्रा पवार यांचे हात बांधलेले आहेत असं म्हणायला वाव आहे। पक्षामध्ये त्यांना कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेऊन दिले जातील अशी परिस्थिती नाही। एका बाजूला प्रफुल्ल पटेल आणि एका बाजूला सुनील तटकरे असे दोघे दोन बाजूला उभे राहून सुनेत्रा पवार यांना कोणता निर्णय घेऊन देत नाहीत असं राज्यातल्या सामान्य माणसाला वाटतं आहे। अजित पवार यांच्या मृत्यूनंतर झालेल्या अपघाताची किमान FIR महाराष्ट्रात घेतली जायला हवी होती असं वाटतं, परंतु ती घेतली गेली नाही। कर्नाटकात FIR घेतली गेली, ती महाराष्ट्रात आली, अजून तपासकाम सुरू झालं किंवा काय याच्याबद्दल महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती नाही। अजितदादा विमानात बसताना विमानाच्या दिशेनं बाहेर चालत गेलेले आहेत असं दर्शवणारे कोणतेही CCTVचे फुटेज महाराष्ट्राच्या जनतेसमोर उपलब्ध नाहीत। अजित पवारांसारखा एखादा दिग्गज नेता अशा पद्धतीनं अपघातात मृत्युमुखी पडला असेल आणि त्याच्या मृत्यूनंतर याबद्दलच्या सगळ्याच गोष्टी सिक्रेट ठेवल्या जात असतील आणि राज्यामध्ये FIR जरी सुद्धा दाखल केला जात नसेल तर सामान्य माणूस जो आहे तो या व्यवस्थेतला चिरडला जाईल याची जाणीव सामान्य माणसाला जी आहे ती झालेली आहे। अजित पवारांच्या कुटुंबातली एक व्यक्ती असताना या सगळ्यावर आपल्याला व्यक्त होता येत नाही याचं दुःख आणि याची वेदना जी आहे ते सुनेत्रा पवार यांच्या चेहऱ्यावर सातत्यानं दिसते आहे। निराशेचे आणि चिंतेचे मळप त्यांच्या चेहऱ्यावर सतत वावरत आहेत असं वाटतं। सुनेत्रा पवार यांना आता स्वतःला सिद्ध करावं लागेल। बारामतीच्या जनतेनं अजितदादांप्रती असणारं प्रेम यावेळी मतपेटीतून दाखवलेलं आहे आणि सुनेत्रा पवार यांना भरभरून मतं दिलेली आहे। ही जनता जी बारामतीमध्ये शरद पवारांवर प्रेम करत होती, जे लोक बारामतीमध्ये अजितदादांचं नेतृत्व मानत होते, बारामतीच्या विकासाचा जनक म्हणून शरद पवार आणि अजितदादांकडे पाहत होते, त्या जनतेनं पुन्हा एकदा पवार कुटुंबावर विश्वास दर्शवलेला आहे आणि पवार कुटुंबाच्या पुढच्या पिढीतल्या प्रतिनिधी म्हणून सुनेत्रा पवार यांना त्यांनी मतदान केलेलं आहे। बारामतीतली जनता यानंतरच्या निवडणुकीमध्ये असं आंधळेपणानं मतदान पवार कुटुंबातला कोणी व्यक्ती उभा राहिला तरी त्याला करेल अशी चिन्ह दिसत नाहीत।
सुनेत्रा पवार यांना स्वतःला सिद्ध व्हावं लागेल, स्वतःची क्षमता दाखवावी लागेल आणि मी कार्यक्षम आहे हे किमान त्यांच्या मतदारसंघातल्या जनतेपर्यंत पोचवावं लागेल. अजित पवारांची काम करण्याची पद्धत, त्यांचा कामाचा धडाका, उत्साह, उरक, पहाटे लवकर उठून लोकांना बरोबर घेऊन जे आहे ते प्रशासनाला राबवून कामं उरकून घेण्याची त्यांची पद्धत, याबद्दल सातत्यानं गेले 3 महिने बोललं जात आहे. दादांची तुलना तर प्रत्येकाशी होणारच. पार्थ पवार काम करताना त्यांची अजित पवारांची तुलना होईल, सुनेत्रा पवार काम करताना त्यांची अजितदादांची तुलना होईल. दादांच्या कामाचा झपाटा आणि आवाका कदाचित त्यांना गाठताही येणार नाही. राज्यातल्या भल्या भल्या नेत्यांनी त्यासाठी प्रयत्न केले, परंतु दादांच्या कामाचा आवाका आणि झपाटा हा कोणाला गाठता आला नाही. त्यामुळे त्यांना ते शक्य होईल असं नाही, परंतु स्वतःचं कर्तृत्व आणि स्वतःचं स्थान निश्चित करण्याकरता सुनेत्रा पवार यांना लोकांची कामं करावी लागतील. त्यांना लोकांमध्ये जावं लागेल, लोकांचा विश्वास संपादन करावा लागेल, लोकांच्या अडीअडचणीला मी उभी राहीन हा विश्वास लोकांना द्यावा लागेल. सर्वसामान्य माणसाला, महाराष्ट्रातल्या सामान्य कार्यकर्त्याला जो विश्वास अजित पवारांबद्दल होता की दादांकडे गेलो याचा अर्थ आपलं काम होणार असेल तर होईल म्हणून दादा सांगतील, होणार नसेल तर नाही म्हणून सांगतील, पण विनाकारण हेलपाटे मारायला लावणार नाहीत, हा विश्वास सामान्य माणसाला जो दादांबद्दल होता तो विश्वास स्वतःबद्दल संपादन करण्यासाठी सुनेत्रा पवार यांना पुरेसा वेळ घ्यावा लागेल. 3 महिन्याच्या काळामध्ये सुनेत्रा पवार यांची कोणती छाप महाराष्ट्राच्या राजकारणावर पडलेली आहे असं दिसत नाही. पक्ष संघटनेत त्यांनी वेगळे काही कामं आणि बदल केलेले आहेत असंही दिसत नाही. सुनेत्रा पवार यांना आता स्वतःला सिद्ध होण्याची वेळ आलेली आहे. सुनेत्रा पवार यांना स्वतःच्या कामाची पद्धत दाखवावी लागेल. सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्र्यांकडं मागणी करून स्वतःला सक्षम मंत्रालय जे ती मागवावी लागतील. तसंही राज्याचे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे अपयशी ठरलेले आहेत. अशा परिस्थितीत एका महिलेच्या हातात राज्याचं गृहमंत्रीपद दिलं तर काय होऊ शकतं हे दाखवण्यासाठी फडणवीसांनी प्रयत्न करायला हवेत आणि राज्याचं गृहमंत्रीपद काही काळ सुनेत्रा वहिनी पवार यांच्याकडे द्यायला हरकत नाही. त्या पदाला त्या कशा न्याय देतात आणि किती सक्षमपणानं ते पद हाताळू शकतात हेही राज्यातल्या जनतेला बघितलं जाईल. अनेक मोठी मंत्रालय आहेत की ज्या मंत्रालयाचा कारभार त्या करू शकतील. कारभार करायला आणि त्या मंत्रालयाचं ते मंत्रिपद जे आहे ते त्यांना द्यायला हरकत नाही. उपमुख्यमंत्र्यासारखं मोठं पद त्यांना द्यायचं आणि उत्पादन शुल्कसारखं, अल्पसंख्याकासारखं जे आहे ते थोडंसं दुर्लक्षित केलेली खाती त्यांना द्यायची आणि महत्त्वाची खाती त्यांच्याच मंत्रिमंडळातल्या, त्यांच्याच पक्षातल्या, त्यांच्या कनिष्ठ सहकाऱ्यांना द्यायची असा प्रकार घडलेला आहे. महत्त्वाची खाती ही सुनेत्रा पवार यांना देऊन त्यांची क्षमता तपासण्याचीही वेळ आलेली आहे. स्वतःची क्षमता सुनेत्रा पवार यांना स्वतः तपासावी लागेल. नसरापूर प्रकरणातल्या पीडित मुलीच्या नातेवाईकांना भेटायला सुनेत्रा पवार गेल्या. लोकांनी त्यांना घेराव घातला, लोकांनी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली आणि लोकांच्या या सगळ्या गर्दीपासून स्वतःला चुकवण्यासाठी दुसऱ्या वाटेनं जे आहे ते त्यांना बाहेर पडावं लागलं हे आपण बघितलं. लोकांच्यात जाणं, लोकांना भिडणं, लोकांचा भाग होणं, लोकांच्या समस्या सामोऱ्या घेणं आणि अंगावर घेणं हे काम केलं पाहिजे. हे काम करण्याची क्षमता ही सुनेत्रा पवार यांना दाखवावी लागेल. मंत्रालय कोणतंही असू देत त्या मंत्रालयात काम करता येतं हे महाराष्ट्रामध्ये आर पाटील नावाच्या सद्गृहस्थांनी दाखवलं. आर पाटलांना ग्रामीण विकास मंत्रालयाचं खातं दिल्यानंतर ग्रामस्वच्छता अभियान आर पाटलांनी सुरू केलं की ज्याची चर्चा जी आहे ती त्यांनी देशपातळीवर नेऊन सोडली. तेव्हा तुमच्याकडे खाती कोणती आहेत हे फारसं महत्त्वाचं नाही. त्या खात्याचा कारभार तुम्ही किती सक्षमपणानं करतात, त्या खात्यात तुम्ही कोणते बदल करतात, त्या खात्याचा वापर सामान्य माणसाचं जनमान उंचावण्यासाठी कशा पद्धतीनं करतात हे महत्त्वाचं आहे. ते करण्यासाठी सुनेत्रा पवार यांना आता पुरेसा वेळ सुरुवात झालेली आहे. त्यांना पुरेसा वेळ जो तो नक्की मिळेल. स्वतःला सुनेत्रा पवार या कशा सिद्ध करतात हे बघणं औत्सुक्याचं आहे. सुनेत्रा पवार यांनी त्यांचा एक मुलगा जो आहे तो एस्टॅब्लिश केलेला आहे, त्याला राज्यसभेमध्ये खासदार म्हणून दिल्लीला पाठवलेलं आहे. तेव्हा आता सुनेत्रा पवार आणि त्यांच्या कुटुंबियांना बारामती तालुक्यातल्या लोकांनी जे देणं शक्य होतं ते अजितदादांच्या पश्चात दिलेलं आहे हे नक्की. आता देण्याची वेळ ही सुनेत्रा पवार आणि त्यांच्या दोन्ही मुलांची आहे. त्यांनी बारामतीच्या जनतेच्या उतराई व्हावं आणि त्यांनी जे दिलेलं आहे त्याची परतफेड करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी परिस्थिती आहे. केवळ बारामती नाही, अजितदादा हे महाराष्ट्राचं नेतृत्व करत होते. पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघात अजितदादांना मानणारे कार्यकर्ते आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत. या सगळ्यांचं नेतृत्व करत असताना आपल्या कामाचा आणि कार्याचा ठसा सुनेत्रा पवार कशा उमटवतात हे बघणं गरजेचं आहे. सुनेत्रा पवार यांची
प्रतिमा जी आहे एक शांत आणि गप्प राहणारी महिला अशी गेली 3 महिन्यात झालेली आहे. या प्रतिमेतनं सुनेत्रा पवार या किती लवकर बाहेर पडतात हे बघणं औत्सुक्याचं आहे. आज मात्र सुनेत्रा पवार यांचं ते शांत राहणं, चेहऱ्यावरचं वैफल्य, चेहऱ्यावरची निराशा आणि दुःख अंतःकरणात साठवून जे आहे ती सार्वजनिक जीवनात सहभागी होणारी ही महिला पाहिल्यानंतर एक कुठंतरी गलबलल्यासारखं होतं. ही व्यक्ती अजितदादांसारख्या खमक्या आणि अतिशय बिनधास्त वागणाऱ्या एका तडफदार नेत्याची पत्नी आहे हे बघितल्यानंतर अधिक निराशेचं मळब येतं. सामान्य माणसांना सुनेत्रा पवार यांच्याबद्दल प्रेम आहे. सुनेत्रा पवार यांनी दादांसारखंच धडाकेबाज वागावं, दादांसारखेच धडाकेबाज निर्णय घ्यावेत, मनात येईल ते बोलावं आणि जनसामान्यांची आपली नाळ जी दादांनी जोडलेली होती ती तशीच पुढच्या पिढीत जोडावी आणि महाराष्ट्राचं नेतृत्व सक्षमपणानं करावं. लोकांनी त्यांना एकदा संधी दिलेली आहे, त्या संधीचं त्या सोनं करतात की ती संधी त्यांच्यापासून हिरावून घेतली जाते. त्या संधीचं त्यांना काहीच करता येत नाही हे येत्या 5-6 महिन्यात कळेल. तूर्त बारामती विधानसभेच्या निवडणुकीतल्या विजयाबद्दल सुनेत्रा वहिनी पवार यांचं मनपूर्वक अभिनंदन. जय भवानी, जय शिवाजी.